खोबऱ्याच्या चटणीसाठी तडका. भांडी खराब करायला लागू नये म्हणून आपण हे करून पूर्ण टाकणार आहे. गॅस बंद केलाय. गॅस बंद आहे. ही झालेली आहे आपली खोबऱ्याची चटणी. थोडंसं पाणी घालूया. ते आता तांब्याने टाकायचं. मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून घेतलेलं आहे. आपण काही जास्त पातळ नाही करणार आहे. तिकडं एवढी आपण घट्ट ठेवणार आहे कारण आपण सांबर पातळ करतोय. आणि हे घट्ट मीठ घालूया. अशा प्रकारे चटणी झालेली आहे. याच्यात काय आपण वाटण करताना मिरची घातली, वरण मिरचीची काय फोडणी बिडणी दिली. हे बघा, एवढी थंडी असून सुद्धा बघा छान पीठ फुगलेलं आहे. तर पीठ फुगण्यासाठी आम्ही काय केलेलं आहे तुम्हाला सांगते. हे जे भांडं आहे ना ते गरम पाण्यात ठेवलं होतं, त्यामुळं पीठ चांगलं फुगलेलं आहे. फक्त थोडा सोडा घातलेला, मीठ घातलेलं. पण पातेलं आहे ना हे गरम पाण्यात ठेवलेलं. छानपैकी पीठ फुगलेलं आहे. कारण एवढी थंडी असून सुद्धा म्हणजे पीठ फुगलेलं आहे. कैवल्याचं काय मध्ये कैवल्याचा आवाज आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कैवल्याचा थोडा तरी आवाज येणार. कोण म्हणतं नेरलेप तवाच लागतोय. हे बघा, आपल्या चपातीच्या तव्यामध्ये दुसरी आंबोळी निघते. हे बघा, पाहुण्यांचा आवाज बघा आमच्या. आता काय सांगायचं. तिथे कैवल्या आगावपणा करायला लागला. कोण म्हणतं नेरलेपचा तवा लागतोय. घ्या, हे बघा कलर पण किती छान आला. क्रिस्पी पण कसं मस्त झाले. हे बघा, तरी हा भाकरीच्या ह्याच्यामुळे केले त्याच्यामुळे जरा चिकटतंय. चपातीचं असतं ना तर मस्तच झालं असतं. अजिबात चिकटत नाही. हे बघा, हिवाळ्यामध्ये सुद्धा किती छान छान मस्त झाले. मस्त छिद्र किती छान पडले. आणि थोडी काळजी का घ्यायची की गरम पाण्यामध्ये भांडं जर ठेवलं ना म्हणजे हे बघ अजिबात चिकटलेलं नाही आणि एकदम मस्त हलक्या हलक्या झालं. आपण तोडून दाखवूया. दिसते तोडून अरे वा, एकच नंबर बघा इडली झालेली आहे.